श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा. या 3 वस्तू या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, भांडणं, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्यात, कोणत्या वेळेत जाळायच्यात त्याबद्दल सविस्तराने महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बराचसा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी
प्राप्त होत नाही, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या जे आहेत ते आपल्याला खोलून घ्यायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायची आहेत. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. त्या अखंड असावे, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात. तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतात. तर या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायच्या आहेत. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे. आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच देवघरामध्येच ठेवायची आहे. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंतीला ठेवायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.